रसिक हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत यशस्वी लोकांच्या आयुष्यातील अपयशाच्या कथा मांडणाऱ्या नापास मुलांचे प्रगती पुस्तक या पुस्तकातील पहिली कथा. ही कथा आहे बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन याची. अमिताभ यांचे वडील प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ बच्चन चिरंजीव असतानाचा अनुभव यात मांडला आहे आणि या कथेचा अनुवाद केला आहे वसंत केशव पाटील यांनी. शीर्षक आहे चिरंजीव अमिताभ. नैनितालला पोचलो तेव्हा अमित तापाने फणफणला होता. त्याला नर्सिंग होममध्ये ठेवले होते. त्याला पाहण्यासाठी मी नर्सिंग होममध्ये गेलो. अमित लोळागोळा होऊन अंथरुणावर पडलेला. ताप बराच होता. कॉलेजने त्याची चांगली व्यवस्था ठेवली होती. किमान 1 आठवडा तरी पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे अशी डॉक्टरांनी ताकीद दिली होती. आणि या दरम्यान कॉलेजच्या वार्षिकोत्सवासाठी बसविलेले नाटक होणार होते. अमितने त्यासाठी आधीपासून कष्ट घेतले होते. तुझी भूमिका मी दुसऱ्या एका मुलाला दिली आहे, तेव्हा तू काही काळजी करू नकोस. आता छान विश्रांती वगैरे घेऊन तू आधी बरा हो. नाटक वगैरे सर्व डोक्यातून काढून टाक आणि प्रकृतीला नीट जप, प्राचार्य लेवलिन यांनी अमितला सांगितले होते. त्याला मात्र वाटत होते की नाटकाच्या दिवसापर्यंत आपली तब्येत ठीक होईल आणि आपण नाटकात नक्की काम करू शकू. केम्ब्रिज स्कूल सर्टिफिकेटची परीक्षा काही महिन्यांवर येऊन ठेपली होती. अशा परिस्थितीमध्ये अमितच्या आजारपणाच्या बाबतीत प्राचार्य कसलीही जोखीम घ्यावयाला तयार नव्हते. डॉक्टरही अमितला 1 आठवड्याच्या आत नर्सिंग होममधून सोडणार नाहीत अशी प्राचार्यांची खात्री होती. अमितला मात्र आपल्या आजारपणापेक्षाही अधिक काळजी होती ती नाटकाची. त्याकरिता तो कित्येक दिवसांपासून अखंडपणे झटत होता. त्याचे संवाद वगैरे सर्व पाठ झाले होते. यंदाही आपणाला कॅन्डल कप मिळेल अशी त्याला मोठी आशा वाटत होती. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या दुर्दैवी आजारपणामुळे तो अगदीच निराश होऊन आतून उन्मळून गेल्यासारखा वाटत होता. मी हॉस्पिटलमध्ये अमितच्या बिछाण्याजवळ सतत बसून होतो. त्याच्या अंगात खूप ताप होता. तरीही त्याच्या डोक्यात नाटकाशिवाय दुसरा विचार नव्हता. आपल्या किरकोळ आजारपणाला डॉक्टरांनी अकारण गंभीर रूप दिले आहे अशी त्याची तक्रार होती. मला ते नाटकात उगीचच भाग घेऊ देत नाहीत. मी बोलू शकतो आहे, स्वतःहून उठूनही बसतो आहे, चांगला हिंडू फिरू शकतो आहे. मग मी नाटकामध्ये का नाही काम करू शकत? स्टेजवर साधा अभिनय तर करावयाचा आहे. कुस्ती किंवा कसरतीचे प्रयोग वगैरे तर नाहीत. 2 तासांचा प्रश्न आहे. त्यामध्येही मी मोजून अर्धा तास स्टेजवर असणार. मला काहीच कठीण वाटत नाही. मी माझी भूमिका सहज करू शकेन. माझ्याकडील भूमिका प्राचार्यांनी दुसऱ्याला दिली ती मला अजिबात न विचारताच. मग मी म्हणतो मला त्यांनी आधी इतके राबवून तरी कशाला घेतले? त्यांनी मला विचारले असते तर मी त्यांना सांगितले असते की या आजारपणातही मी माझा रोल मन लावून व्यवस्थित करीन. करीन म्हणजे काय? करीनच. त्याचा आपला एकच धोशा सुरू होता. नाटक नाटक नाटक. तो स्वतःवर सुद्धा खूप चिडला होता. आपल्या कपाळावर हात मारून तो म्हणत होता की माझ्यामुळेच कॉलेजच्या नाटकाचा सगळा विरस झाला. किती छान रोल केला असता मी हा असा आजारी पडलोच कसा? आजारानेही हीच वेळ गाठावी का? पहा ना, माझे सगळे डायलॉग पाठ आहेत असे म्हणून तो ते साभिनय करून दाखवत होता. ज्यावेळी अमितच्या कॉलेजमध्ये नाटक चालू झाले होते तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये त्याच्या बिछाण्यालगत बसून होतो. तो फारच अस्वस्थ होता. तो म्हणत होता की आता जर डॉक्टरने किंवा प्रिन्सिपलने मला परवानगी दिली तर मी हवेतून उडत जाऊन सरळ स्टेज गाठीन. मनाने नि कल्पनेने तो स्टेजवरच होता. पुन्हा पुन्हा तो आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहत होता. आता नाटक सुरू झाले असेल. ते अमुक पात्र स्टेजवर आले असेल. मलाही आत्ताच स्टेजवर यावयाचे होते. मी असे डायलॉग म्हणणार होतो. मग ते अमुक पात्र तसे करणार होते, वगैरे वगैरे वगैरे. नाटक संपल्यावर अमित पार उदास झाला होता. आतल्या आत त्याची घुसमट सुरू होती. त्यावेळचा एकूण अनुभव, इतरांची काही उदाहरणे आणि आजवरचे वाचन चिंतन यातून मी माझ्यापुरते असे एक तत्त्वज्ञान तयार केले होते. अर्थात यात नवीन असे काहीच नाही. मी आपल्या शब्दांमध्ये ते जरा वेगळेपणाने मांडले आहे, इतकेच काय ते. त्या दिवशी संध्याकाळी पहिल्यांदा मी अमिताभला त्याविषयी बोललो. हे बघ, आपल्या मनासारखे घडले तर उत्तम झाले नि समज तसे घडले नाही तर सर्वात उत्तम.
दुसऱ्याच दिवशी अमिताभचा ताप उतरला. जणू काही नियतीने कॉलेजच्या नाटकामध्ये त्याला भाग घेता येऊ नये म्हणून रचलेला हा सारा डाव होता. नशिबाचा खेळ हा केवळ अर्थहीन, लहरी किंवा निर्हेतुक वगैरे आहे असे मी म्हणणार नाही. माणसाने सतत शिकत राहिले पाहिजे. ही नशिबाची शिकवण काही कमी मोलाची नाही. नशीब आपल्या पद्धतीने शिकवतही असते. जीवनामध्ये येणारी निराशा किंवा औदासिन्य, मरगळ इत्यादी अटळ आहे. हे सर्व सोसत झेलत माणसाला आपल्या आयुष्याची वाट चालवायची असते. म्हणून निराश वा हताश होऊन चालत नाही. आपल्या मनासारखे झाले, घडले तर उत्तम, आणि नाही झाले तर त्याहून उत्तम. ही गोष्ट अमिताभने चांगलीच आत्मसात केली आहे. अनेक प्रसंगातून त्याने त्याचे प्रत्यंतर आणून दिले आहे. वर्षाच्या अखेरीस आपली केम्ब्रिज स्कूल सर्टिफिकेटची परीक्षा देऊन अमिताभ परतला. 2-1 महिन्यात परीक्षेचा निकाल लागला. प्रथम श्रेणीची अपेक्षा असताना त्याला दुसरा वर्ग मिळाला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा नाराज झाला. प्रतिभेचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की तिला स्वतःला पारख करता येते. आपला स्वभाव, आपली आवड निवड, आपला कल, कुवत, वृत्ती, प्रवृत्ती, आपल्या गती प्रगतीची दिशा इत्यादीची तिला योग्य जाणीव असते आणि आपली सर्व शक्ती त्या दिशेने पणाला लावून उन्नतीचे शिखर ती सहजपणे काबीज करते. बहुतेक लोक स्वतःला नीट ओळखू शकत नाहीत. मुळामध्ये आपल्याकडे कारकुनी करण्याची कुवत असताना आपण कवितेच्या नादाला लागलो तर रटफ करत आयुष्यभर रखडत राहण्याशिवाय दुसरे काय होणार. एखादा कोणी सैन्यामध्ये भरती वगैरे व्हायचे सोडून चुकून डॉक्टर वगैरे झाला तर कित्येक रुग्णांच्या जीवाला नाहक धोका निर्माण होणार. आपली क्षमता, आपली मर्यादा आणि एकूणच आपला आवाका यांविषयी खोल जाणीव असणे ही मुळात मोठी कठीण गोष्ट आहे. प्रतिभावंतांची वानवा दिसते ती यामुळेच. अमिताभला आपली स्वतःची ओळख तशी लवकर झाली नाही. आम्ही त्याचे आईवडील असूनही त्याच्या प्रतिभेची योग्य पारख आम्हालाही करता आली नव्हती. अमिताभची आई शीख कुटुंबातून आलेली. आमचे लग्न दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाले होते. सैन्यात असणारी तेजीची नातेवाईक मंडळी नेहमी आमच्याकडे येत असत. ऑलिव्ह ग्रीन रंगाचा त्यांचा वेश, ते चकचकीत बिल्ले वगैरे, त्यांचा मोठा रुबाब दिसत असे. अमिताभ जन्माच्या वेळी 9 पौंडाचा होता. त्याची वाढही अशी काही होत होती की 2 वर्षाचा असताना तो 4 वर्षाचा दिसत होता. त्यावेळी आम्हाला पुष्कळदा प्रवास करावा लागत असे. अलाहाबादहून लाहोर, लायलपूर, कराची वगैरे. 4 वर्षांखालील मुलाला नियमाप्रमाणे रेल्वेमध्ये आकार पडत नव्हता. आम्ही अमितचे तिकीट त्यामुळे काढत नसू. तो म्हणायचा, मुलगा 4 वर्षापेक्षा नक्कीच मोठा आहे, तुम्ही काय सांगताय. आम्ही म्हणायचो, अरे बाबा, आम्ही तुम्हाला शपथेवर सांगतो की हा मुलगा 4 वर्षाचा नाही. पुन्हा पुन्हा या नेहमीच्या वादाला कंटाळून आम्ही अमितचे अर्धे तिकीट घेऊ लागलो. अमिताभ काहीतरी वर्षाचा असावा. योगायोगाने त्याच वेळी युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर्ससाठी माझी निवड झाली होती. आपण स्काउट व्हावे असे मला लहानपणी खूप वाटायचे. ती इच्छा आता अशी फलद्रूप झाली होती. सैनिकाचा तपकिरी हिरवा पोशाख परिधान केल्यावर माझ्या मनात एक गोष्ट क्षणभर तरळून गेली. या नवजात मुलाला सैनिकी संस्काराचे भारी वेळ दिसते आहे. मलाही त्याने सैन्यात धाडून दिले आहे. अमितला आम्ही लहानपणी फील्ड मार्शल अमिताभ म्हणून बोलावित होतो. स्वप्न वेड्या आणि महत्त्वाकांक्षी पालकांचेही ठीकच असते. त्यांना आपला मुलगा एकदम मोठ्या हुद्द्यावर गेलेला पाहावयाचा असतो, म्हणून ते त्याला अशी काहीतरी संबोधने जोडून हाक मारतात. सिनियर केम्ब्रिजची परीक्षा देऊन आला तेव्हा अमिताभ 16 वर्षाचा होता. त्यावेळी त्याची वाढही चांगली झाली होती. त्याला सैनिकी शिक्षणासाठी खडकवासला येथे पाठवावे असे आम्हाला वाटत होते. सैनिकी शिक्षणामध्ये त्याला विशेष रस नाही असे लक्षात आल्यावर आम्हीही त्याच्यावर काही सक्ती केली नाही. का कोण जाणे, कोणीतरी मित्र अथवा शिक्षक वगैरेही कुणीतरी असतील. त्यांच्या प्रेरणेमुळे त्यावेळी अमिताभला वाटत होते की आपण इंजिनियर व्हावे. आधीच्या परीक्षेत दुसरा वर्ग मिळवूनही त्याला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊन BSc करावयाचे होते. आधीच्या परीक्षेपूर्वी आपण आजारी पडलो आणि त्यामुळे आपला पहिला वर्ग हुकला अशी त्याची धारणा झाली होती. BScमध्ये आपण हमखास पहिला वर्ग मिळवू आणि त्यामुळे आपणाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विनासायास प्रवेश घेता येईल असे त्याला वाटत होते. इंटरला 2री श्रेणी असूनही BAला पहिला वर्ग मिळाल्याचे माझे स्वतःचे सुधारण होते. अमिताभने किरोडिमल कॉलेजमध्ये आपले नाव घातले. 3 वर्षांनी तो कंपार्टमेंटलने BSc झाला आणि इंजिनियर व्हावयाचे त्याचे स्वप्न हवेत विरून गेले.
आपण आता कसली तरी एखादी नोकरी करावी या हेतूने तो 1963 कलकत्त्याला गेला. बर्ड आणि ब्लॅकर्स कंपनीमध्ये त्याने 6 वर्षे काढली. हौशी नाटकांमधून त्याने तिथे भूमिकाही केल्या. पण याचा उभा जन्म चित्रपट सृष्टीसाठी आहे ही गोष्ट मात्र कधी आमच्या ध्यानीमनीही आली नाही. अमिताभने पदवी परीक्षेसाठी शास्त्र विषय घेऊन आपली मूळ अभिवृत्ती ओळखण्यात चूक केली होती. त्या परीक्षेचा निकालही त्यामुळे समाधानकारक लागला. शास्त्र विषय घेऊन पुढे वाटचाल करणे शक्य नव्हते. आता त्याला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी माझ्या मागील आजारपणामुळे आपल्या पुढील आयुष्याविषयी नाही म्हटले तरी थोडाफार हळवा आणि शंकाकुल झालो आहे. साहजिकच मला वाटते की अमिताभने कुठेतरी कामामध्ये आता स्थिर व्हावे. वयाची 58 वर्षे होईतो मी सरकारी नोकरीमध्ये राहीन. त्यानंतर दुसरी कुठली नोकरी मला मिळणार आणि तशी मिळाली तरीही ती करण्याची माझी इच्छा नाही. उर्वरित आयुष्यामध्ये मनासारखे लेखन वाचन मात्र अवश्य करीत राहीन. अर्थात त्यामुळे काही फार मोठा आर्थिक लाभ होणार आहे असे नाही. म्हणून कुटुंबातील कुणीतरी कोण कशाला म्हणा अमिताभनेच ही जबाबदारी आता आपल्या शिरावर घ्यावी असे वाटते. यदा कदाचित माझे काही अनपेक्षित झाले तर आपली आई व लहान भाऊ यांचे पालनपोषण त्यांनी समर्थपणे करावे आणि शक्य झाल्यास लहान भावाचे शिक्षण सुद्धा. विद्यार्थी दशेतून बाहेर पडलेल्या युवकाला व्यवहारी जगातील प्रश्न व परिस्थिती यांना सामोरे जाताना खूप अवघड वाटते. धड ना विद्यार्थी ना नागरिक ही त्याची स्थिती असते. काहीतरी कामधंदा करून त्याने 4 पैसे कमवावेत अशी जेव्हा त्याच्याकडून अपेक्षा असते तेव्हा त्याला आपण कोणते काम करावे, काम शोधण्यासाठी कोणाला गाठावे, कुठे जावे, कोणत्या प्रकारचे काम आपण करू शकू हे काही लवकर सुचत नाही. अमिताभला काही महिने या स्थितीला तोंड द्यावे लागले. अमिताभला अभिनयाचे विशेष आकर्षण होते. शेरवूडमध्ये असताना सर्वश्रेष्ठ अभिनयाबद्दल त्याला कॅन्डल कप मिळाला होता. ऑथेल्लोमध्ये त्याने कॅशियोची भूमिका यशस्वीपणे पेलली होती. चित्रपटसृष्टीत जायची आपली इच्छा आहे असे त्याने अनेकदा बोलून दाखविले होते. पृथ्वीराज कपूर सोडले तर सिनेमासृष्टीतील कोणाशीही आमची तशी ओळख वगैरे नव्हती. त्यावेळी ते संसदेचे सभासद होते. एकदा त्यांना घरी बोलावून अमिताभच्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा विषय आम्ही त्यांच्याकडे काढून पाहिला होता. पण त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद किंवा प्रोत्साहन मिळाले नाही. त्याच दरम्यान आकाशवाणीत वृत्तनिवेदकांच्या काही जागा भरावयाच्या होत्या. अमिताभने त्यासाठी अर्ज पाठवून दिला, परंतु त्यात तो नापास झाला. आवाजाच्या चाचणीकरिता आकाशवाणी कोणता मापदंड वापरते हे एक ईश्वरच जाणे. तो आकाशवाणीच्या नोकरीत अडकला नाही हे तसे बरे झाले. तेथे अगदी मोठ्यातल्या मोठ्या पदावर जाऊन देखील शेवटी काय झाले असते. अपयशाच्या नैराश्यपूर्ण अस्तराखाली लपून आपले नशीब कधीकधी कोणती कळ फिरविल हे सांगताच येत नाही. कलकत्त्याच्या बर्ड कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह विभागात काही जागा भरावयाच्या आहेत असे कळल्यावरून अमिताभ तिकडे गेला. त्याची तिथे निवडही झाली. अमिताभ सिनियर केम्ब्रिजच्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळवून पास झाला. त्याला पुढे अर्थशास्त्र घ्यावयाचे होते म्हणून त्याने सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लेखनाच्या बाबतीत मला 1963 हे वर्ष फारसे समाधानकारक गेले नाही. हार्नियाच्या ऑपरेशनमुळे आलेला अशक्तपणा शरीरात अजूनही घर करून होता आणि दुसरे असे की अमिताभला कुठे काही काम मिळत नव्हते म्हणून त्याच्यापेक्षा मीच अधिक काळजीत होतो. माझ्या प्रयत्नांमुळे परस्पर त्याचे काम झाले असते तर ठीक होते, पण कोणाला काही जाऊन भेटावे सांगावे या गोष्टीच्या मात्र मी विरुद्ध होतो. एरवी रेडिओतील नोकरी मी साधे तोंड उघडले असते तरी अमिताभकडे चालत आली असती. कोणाच्या सांगण्या सवरण्याने किंवा चिठ्ठी चपाटीने नव्हे तर आपली गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करून अमिताभने स्वबळावर नोकरी मिळवावी अशी माझी इच्छा होती. कुबड्या घेऊन चालणाऱ्याला आपल्या पायातील शक्ती तशी कधीच कळत नाही. नोव्हेंबरमध्ये 6 महिन्यांसाठी अमिताभची बदली मद्रासहून मुंबईला झाली. ख्वाजा अहमद अब्बास 7 हिंदुस्थानी या नावाचा चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत व त्यांना त्या चित्रपटाकरता काही नवे चेहरे हवे आहेत ही गोष्ट त्याला कळली. त्याने अमिताभचा फोटो अब्बास साहेबांकडे पाठवून दिला. फोटो पाहून ते इतके काही प्रभावित झाले की त्यांनी लगेचच ज्या कुणाचा हा फोटो आहे त्याला ताबडतोब बोलावून घ्या असे सांगितले. अमिताभला जेव्हा हे कळले तेव्हा तो आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दिल्लीला गेला. अद्यापि कशात काही पत्ता नाही तोवर हातची नोकरी सोडून तो इकडे धावत आला. ही गोष्ट मला बरीच खटकली. महिन्याला चांगला 1600 रुपये पगार होता, दिमतीला चांगली कंपनीची गाडी होती, पुढे मागे बढती मिळण्यासारखी परिस्थिती होती. पण अमिताभचा उत्साह पाहून मी गप्प राहिलो. तो मुंबईला जाऊन अब्बास साहेबांना भेटला.
त्याचा फोटो पाहून ते आधी प्रभावित झालेच होते. त्याला आता प्रत्यक्ष पाहिल्यावर अधिकच प्रभावित झाले. त्यांनी त्याला चित्रपटाची सगळी कथा ऐकविली आणि ते ज्या एका पात्राची भूमिका त्याला देऊ करत होते ती त्याला आवडली. खरे तर सोमटी आता छान कट्टीवर बसली होती. श्री अब्बास साहेबांनी त्याला आपल्या चित्रपटात घेतले. 5,000 रुपये मोबदला देण्यात येईल हेही स्पष्ट केले. त्या चित्रपटातील प्रत्येक कलावंताला ते इतकीच रक्कम देणार होते. करारपत्र करावयाची वेळ आली तेव्हा अमिताभने आपले पूर्ण नाव सांगितले आणि पत्ता म्हणून CO डॉक्टर HR बच्चन. अब्बाससाहेब म्हणाले, थांब, डॉक्टर बच्चन माझे स्नेही आहेत. त्यांची परवानगी असल्याशिवाय मी तुला चित्रपटात घेऊ शकत नाही. हल्ली पुष्कळ मुले घरच्यांना न सांगता सबरता घरून पळून येऊन चित्रपटात घ्या म्हणून सांगतात. तुला तर कायमस्वरूपी नोकरी होती असं म्हणतोयस. वडिलांना विचारून वगैरे आलायस की नाही कोण जाणे. अमिताभने परोपरीने त्यांना पटवून दिले की घरच्या मंडळींनी मी सगळी कल्पना वगैरे देऊनच इकडे आलो आहे. अब्बास साहेबांनी तरीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांचे मला पत्र आले. आपला मुलगा माझ्या चित्रपटात काम करू इच्छितो. माझी त्याला घ्यायची इच्छाही आहे. अर्थात आपली परवानगी असेल तर मी त्याला घेत आहे. कृपया कळवावे. माझी कोणतीही हरकत नाही. तुमच्याबरोबर तो काम करणार आहे याचा मला आनंद वाटतो. मी ताबडतोब तार पाठवून दिली आणि नंतर सविस्तर पत्रही लिहून टाकले. अमिताभ करारपत्रावर सही वगैरे करून दिल्लीला परत आला. फेब्रुवारीमध्ये तो मुंबईला जाणार होता. त्यावेळी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. सन 1970च्या आरंभी पहिल्या 1-2 महिन्यात 7 हिंदुस्थानी प्रदर्शित झाला. अमिताभचा हा पहिला चित्रपट होता. मला चांगले आठवते, 7 हिंदुस्थानीचा ट्रायल शो फिल्म डिव्हिजनच्या भव्य प्रेक्षागृहात झाला होता. अनेक आशा आकांक्षा मनामध्ये घेऊन आम्ही तो पाहायला गेलो होतो. अमिताभचा अभिनय आम्हाला आवडला. तेजी म्हणाली, अमितने सुरुवात तर मोठी सुरेखच केली आहे. तुम्ही पाहाच आता, या क्षेत्रात तो खूप खूप पुढे जाईल. हे आईचे हृदय बोलते आहे असे मी आपल्या मनाला समजावले. आमच्या मुलाचे काम आम्हाला आवडणार हे स्वाभाविकच होते. कदाचित त्याची भूमिका पडली असती तरीही मायेपोटी आम्हाला ती चांगलीच वाटली असती. राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी अमिताभच्या अभिनयाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. तेव्हा मात्र आम्ही त्याच्या अभिनयाकडे खरोखरच वस्तुनिष्ठपणे पाहिले होते याचा आम्हाला आनंद झाला. केवळ पुत्रप्रेमाचा तो काही क्षणिक आविष्कार नव्हता, ही गोष्ट केवढी तरी सुखावून गेली. शीला टॉकीजमध्ये 7 हिंदुस्थानी लागला तेव्हा आम्ही तो कितीतरी वेळा पाहिला. दरवेळी अमिताभचा अभिनय पहिल्यापेक्षा अधिक आवडू लागला. आपल्या मुलाने या क्षेत्रात उत्तरोत्तर यशाची एक एक पायरी सर करीत राहावे यासाठी आमच्या तनमनाच्या कणाकणातून आशीर्वाद, शुभेच्छादीचे प्रेमार्ध शब्द प्रस्फुटित होत होते. 7 हिंदुस्थानीनंतर सुनील दत्त यांनी आपल्या रेशमा और शेरा या चित्रपटासाठी अमिताभला करारबद्ध केले. त्याची भूमिका छोटी पण मोठी विचित्र होती. शेराच्या मुक्या भावाची भूमिका त्याला देण्यात आलेली. वस्तुतः त्याच्या अभिनय कौशल्याची एका परीने ती कसोटीची होती. त्याला आपले सगळे मनोभाव, मुद्राभिनय आणि हावभाव या जोरावर प्रकट करावयाचे होते. मला वाटते अभिनयाची ही एक परीक्षा असावी. 7 हिंदुस्थानीनंतर त्याचा दुसरा चित्रपट पडद्यावर आला तो म्हणजे रेशमा और शेरा. आधी उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये शेराच्या सगळ्यात लहान मुक्या भावाची भूमिका त्याने केली होती. चित्रपटाच्या कथानकात त्या भूमिकेला काही कमी महत्त्व नव्हते. मात्र तो चित्रपट विशेष चालला नाही. त्याचा तिसरा चित्रपट आला तो ऋषिकेश मुखर्जी यांचा आनंद. त्यात राजेश खन्ना नायक होता. त्या काळी एक सुपरस्टार म्हणून तो आघाडीवर होता. त्याच्या खालोखाल डॉक्टर मोशायची महत्त्वाची भूमिका अमिताभकडे होती. त्या भूमिकेचे लोकांनी फार मोठे स्वागत केले. तो कुठे सभासमारंभात किंवा सार्वजनिक ठिकाणी वगैरे दिसला की लोक त्याला उत्स्फूर्तपणे बाबू मोशाय म्हणून बोलावित होते. अमिताभने आपला जीव ओतून साकार केलेली ती भूमिका आम्हाला तर इतकी आवडली की आनंद आम्ही किमान 10-1 वेळा तरी पाहिला. प्यार की कहाणी हा अमिताभचा चौथा चित्रपट होता. त्यात तो पहिल्यांदाच नायक म्हणून पडद्यावर आलेला. त्याने प्रीमियर शोकरिता आम्हाला आवर्जून बोलावून घेतले होते. सन अँड सन हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था केली होती. परवाना व बॉम्बे टू गोवा या चित्रपटातील काही भागांची ट्रायलही आम्ही त्यावेळी पाहिली. ते चित्रपट बऱ्यापैकी चालले, पण त्यानंतर अमिताभच्या अयशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. अर्थात ते काही अपयश म्हणता येत नव्हते. भविष्यकाळातील उज्ज्वल यशाची ती एक नांदीच होती. तो काळ आमच्या दृष्टीने तसा काळजीचा व कटकटीचा होता. आनंदमधील अमिताभच्या विशिष्ट अभिनय कौशल्यामुळे आकर्षित झालेल्या
अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये त्याला नायक म्हणून करारबद्ध केले होते. अननुभवी अमिताभने विशेषतः घरची आर्थिक अडचण लक्षात घेऊन फ्लॉप होतील असे चित्रपटही स्वीकारले होते. बॉम्बे टू गोवा हा चित्रपट थोडाफार चालला आणि तेथून पुढे अमिताभचे चित्रपट एकामागून एक कोसळत राहिले. प्यार की कहानी, संजोग, परवाना, गहरी चाल, बंसी बिरजू, एक नजर, बंदे हात, रास्ते का पत्थर इतके चित्रपट एकापाठोपाठ कोसळल्यावर चित्रपटसृष्टीत नव्याने आलेल्या अभिनेत्याने सोडा पण उत्तम जम बसलेल्या हिरोच्याही पायांखालची वाळू सरकू लागते. अमिताभ मात्र धडपडत राहिला. आपल्या अभिनय क्षमतेवर मनोमन श्रद्धा ठेवून उज्ज्वल भविष्य काळाची वाट पाहत प्राप्त परिस्थितीशी धैर्याने झुंजत राहिला. तेजी सोबत होती हीच काय तेवढी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. अमिताभ जेव्हा दिवसभर थकून बागून हताश निराश होऊन घरी येई तेव्हा ती त्याला आपल्याजवळ बसवून घेई. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवून त्याची समजूत घाली. त्याला धीर आणि प्रोत्साहन देई. पण एके दिवशी मी ऐकले, अमिताभ आपल्या आईला म्हणत होता, हिरो होण्याचे काही बहुतेक नशिबात नाही. यात माझा दोष तरी कोणता? देवाला देखील पुरुषाचे भाग्य पुरते कळलेलेच नाही. मी चरित्र अभिनेत्याचे मिळतील ते रोल स्वीकारावे असा विचार करतोय. चित्रपट क्षेत्रामध्ये अमिताभ अगदी नौकाच होता. मीही त्याला काही मदत करू शकत नव्हतो. माझ्या वाङ्मयीन क्षेत्रातील अनुभवाचा त्याला काय उपयोग होणार? आणि माझा अनुभव तर त्याच क्षेत्रातील होता. माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक निर्माते मुख्य भूमिकांमध्ये अमिताभला अपयश आल्यामुळे त्याला छोट्या भूमिकाही द्यावयाला तयार नव्हते. मला इतकेही आठवते की त्याच्या अपयशामुळे हवालदिल झालेल्या एखाद दुसऱ्या निर्मात्याने आपला चित्रपट कोसळायला नको म्हणून काही एक शूटिंग होऊनही अमिताभऐवजी अन्य कोणातरी अभिनेत्याला घेऊन पुढचे शूटिंग सुरू केले होते. एवढेच नव्हे तर एका चित्रपटासाठी मिळालेली आगाऊ रक्कमसुद्धा अमिताभला परत करावी लागली होती. अर्थात अगदी असेच काही सर्व घडले असेल असे मी म्हणत नाही. कधी काळी अमिताभने आपले आत्मचरित्र लिहिले तर या गोष्टींवर अधिक प्रकाश पडू शकेल. अमिताभकडे अभिव्यक्तीचे विलक्षण कौशल्य आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर त्याचे चांगले प्रभुत्व आहे. त्याच्या लेखन क्षमतेबद्दल मी खूप आशावादी आहे. मी आपल्या आत्मकथेच्या पहिल्या खंडाची प्रत त्याला भेट म्हणून दिली तेव्हा त्यावर लिहिले होते, चिरंजीव अमिताभ यास. तू जेव्हा आपली आत्मकथा लिहिशील तेव्हा लोकांना माझ्या आत्मकथेचा विसर पडेल असा मला विश्वास वाटतो. अमिताभचे आयुष्य आताच एवढे रोमांचक, रोचक, अनेक पदरी आणि वैविध्यपूर्ण आहे. भविष्य काळात ते अधिक समृद्ध व अनुभव संपन्न होईल. कधी काळी आपले आत्मकथन लिहावयाचे ठरविले तर माझी भविष्यवाणी खोटी ठरेल असे वाटत नाही. दिनांक 11 ऑक्टोबर 1972ला अमिताभचा 30वा वाढदिवस होता. चित्रपटात आलेल्या अपयशामुळे तो बराच निराश झाला होता. आपल्या वाढदिवसाचे त्यामुळे त्याला फारसे कौतुक नव्हते. पण तेजीच्या व माझ्या दृष्टीने त्याच्या वाढदिवसाला वेगळे महत्त्व होते. आमचा अमिताभ आता 30 वर्षांचा झाला होता. एका नव्या क्षेत्रामध्ये कसल्याही पूर्वानुभवाशिवाय आपल्यातील नवांकुरित प्रतिभेच्या बळावर त्याने 6 वर्षे जी खडतर वाटचाल केली होती याबद्दल आम्हाला देखील त्याचा मोठा अभिमान वाटत होता. जीवन संघर्षात आपली बौद्धिक क्षमता आणि भाग्यबळ याच्या जोरावर जो कोण यशस्वी झाला आहे त्याचे मी अवश्य कौतुक करीन. परंतु नशिबाचे सर्व फासे सतत प्रतिकूल पडत असताना आपले तन मन धन पणाला लावून जो कोणी प्रवाहाच्या विरुद्ध जीवाच्या आकांताने पोहत राहतो पण हार मानत नाही त्याला मी वीर पुरुष मानतो. तेजीच्या आणि माझ्या मनात अमिताभची जी प्रतिमा होती ती अशीच काहीतरी. हरिवंशराय बच्चन. विद्यार्थ्याचे नाव अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांचे प्रगती पुस्तक. जन्म 11 ऑक्टोबर 1942. परीक्षेचा निकाल आकाशवाणीच्या वृत्तनिवेदकाच्या परीक्षेत नापास. प्रगतीची वाटचाल जंजीर, दीवार, शोले, अभिमान, कभी कभी, सिलसिला, मुकद्दर का सिकंदर, नमक हराम, चुपके चुपके, आनंद, अमर अकबर अँथनी या चित्रपटातील भूमिका गाजल्या. चित्रपटसृष्टीत स्वतःच्या कर्तृत्वाने अमिताभ युग सुरू केले. भारतात आणि जगातल्या अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला. अनुवाद वसंत केशव पाटील. धन्यवाद.